ज्यांचं नुकतंच आता भाषण झालं त्या ॲडव्होकेट सुखात्मेताई, या पुस्तकाचे लेखक सन्माननीय विश्वनाथराव, या पुस्तकाचे प्रकाशक आणि संयोजक, संत साहित्याचा अभ्यास असून सुद्धा समाजवादी लोकशाहीचा जय जयकार करणाऱ्या संविधानवादी पुस्तकाचं प्रकाशन करून पाहणारे डॉक्टर अरविंद नेरकर, स्वरांची सम्राज्ञी आमच्या बेलसरीताई, या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या आमच्या विश्वनाथरावांच्या सुनबाई, त्यांची कुटुंबीय, त्यांचे मित्र आणि माझे मित्र मारुती डोंगरे, मनोहर कोलते आणि आमचे सीताराम नरके आणि आपण सर्वजण, हे पुस्तक 4 वर्षापूर्वीपासून लिहित आहेत. पण ज्या बॅकग्राऊंडवरती पुस्तक हे प्रकाशित झालं आहे तो मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे. अरविंद नेरकरांनी प्रास्ताविक केलं ते CIDने ऐकलं तर त्याला नक्कीच नक्षलवादी ठरवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अशा प्रकारची भूमिका ते ज्ञानेश्वर तुकाराम म्हणतात तोपर्यंत ठीक आहे, पण खासदार आमदारांच्यावरती टीका करणारा ज्यावेळेस संयोजनामध्ये दिसतो त्यावेळेला सध्याच्या वातावरणामध्ये, राजकीय परिस्थितीमध्ये त्याला सुखी राहणं आणि सुखात्मक ठेवणं हे सरकारला परवडणारं नाही. आणि म्हणून जेवढे अरविंद नेरकर शहरी नक्षलवादी आहेत, नक्षलवादाचे अर्क तर आमचे विश्वनाथ बिके आहेत, त्यांनी सरळ सरळ खासदार आमदारांचे मध्ये सगळी प्रकरणच घेतलेली आहे. त्यांचं वेतनवाढ, त्यांचा पेन्शनचा प्रश्न, एकदा निवडून आल्यानंतर पेन्शन मिळतील, पुन्हा दुहेरी पेन्शन, दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पेन्शन मिळते. त्यांना सवलती एवढ्या कशा, कोणत्या कलमानुसार, अशा प्रकारचा 179 पानाच्या या संबंध पुस्तकामध्ये अत्यंत ज्वलंत अशा प्रकारची ही लोकशाहीची अस्सल मांडणी त्यांनी केलेली आहे. या मांडणीच्या संदर्भात आमचे श्रीधर लोणी यांनी अत्यंत सुंदर प्रकाश टाकलेला आहे. त्यांचे मला काही मुद्दे आवडलेले ते मी आपल्याला सांगू इच्छितो. लोककल्याणकारी राज्य, या राज्याच्या संदर्भातली हे संबंध संकल्पना या अनेक प्रकरणावर त्यांनी मांडलेली आहे. आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राबवू शकत नाही म्हणून सरकार वेगवेगळ्या युक्त्या करत आहे, असा त्यांचा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी मला दिसून आला. एका वृत्तपत्राचा संपादक अशा प्रकारची सूचक आणि स्पष्ट अशा प्रकारची कॉमेंट करतो, भाष्य करणं ही अत्यंत कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रहो, टॅक्स देणारे फक्त 12 लाखाच्या वरती जे उत्पन्न धारक आहेत ते टॅक्स देतात अशी माझी समजूत होती. श्रीधर रावने अत्यंत क्लिअर केलं की काडी पेटीवरचा जो टॅक्स देतो, आपण विकत घेतो, तो सामान्य माणूस होता, तो टॅक्स देणारा टॅक्स पेअर आहे. आणि म्हणून 140 कोटी भारतीयांचा टॅक्स, त्या टॅक्सवर ही सरकार उभा आहे. आणि त्या टॅक्सचा मर्यादा आमदार खासदार जर सहमतीनं घेत असतील, सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत किंवा विरोधी पक्षाचे आमदार असोत, खासदार असोत, या दोघांनी मिळून संगनमतानं लोकशाहीची विटंबना केलेली आहे. आणि या संबंध विटंबनेच्या संदर्भातला चित्र आणि चरित्र, लोकशाहीचं चित्र आणि चरित्रच मांडले आमच्या विश्वनाथरावांनी. असं सम्यक चित्र आणि चरित्र मांडणारे कवितेतून कोणी मांडतात, कोणी पत्रकार आपल्या लेखातून मांडतात. मला आज एक आवर्जून सांगायचं आहे, पराग आपले करंदीकर, काल त्यांचा एक लेख वाटायला वाचला की थोडा चाललेला आहे, तो तेही नाराज आहे सरकारच्या संदर्भातल्या धोरणाची, काही नाराजी आहे, काही उदासीनता आहे. आणि अशा प्रकारची भूमिका मांडत असताना हे मांडणं अत्यंत आवश्यक होतं. त्याच वेळेला अत्यंत क्रायसिसमध्ये लोकशाही कोंडीत सापडलेल्या, लोकशाही पायदळी तुडवली जात असताना आणि लोकप्रतिनिधीकडूनच पायदळी तोडली जात आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये विश्वनाथरावांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं
बहुआयामी अनेक विषयावरचं अगदी मोगलांच्या राजवटीपासून मेकेलेपासून ते आधुनिक काळातल्या राजकर्त्यांच्या फोडा आणि जोडा नीतीपर्यंतचा संबंध आराखा त्याच्यामध्ये आढावा आलेला आहे. पक्षांतर करा तुम्ही, पण राजीनामा देऊन तुम्ही जा. हा जो श्रीधर लोणींचा मुद्दा होता तो अत्यंत बरोबर परफेक्ट मुद्दा आहे. ते कोणत्याही पक्षाचे माझ्या माहितीप्रमाणे सभासद नाहीत. प्युअर लोकशाहीवादी, लोकशाहीच्या गाभ्याचं सम्यक आकलन, शास्त्रीय आकलन ज्यांनी केलेलं आहे. आणि खरं म्हणजे त्यांचा टेक्निकल विषय कुठल्या विषयातले तुम्ही हे होता काहीतरी इलेक्ट्रॉनिक विषयातले आहे आणि पत्रकारितेतला अनुभव आहे. आणि तिची अत्यंत सम्यक अशा प्रकारची दृष्टी त्याला त्या लोकशाहीच्या संस्कारातून आलेली आहे. ती दृष्टी या ठिकाणी लपलेली नाही. आणि पक्षांतर करायचं तुम्हाला स्वातंत्र्य जरूर आहे पक्ष सोडण्याचं. आणि 3/4 जर आता 2/3 जातच आहे, 100% जातील, मग काय करणार? तर प्रश्न विवेकाचा आहे. आणि मग राजीनामा देऊन तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवा, ते चिन्ह आणि पक्ष सोडा आणि स्वतंत्र चिन्हावरती मग शिंदे गटात जा, फडणवीसांच्या गटात जा, तुमच्या शरद पवारांच्या गटात जा. माणूस महत्वाचा नाही. ही प्रवृत्ती जी आहे ती लोकशाहीला परवडणारी नाही. अशा अर्थाचं सुंदर सम्यक भाष्य श्रीधर लोणींनी या पुस्तकाच्या संदर्भात केलेलं आहे. आणि मध्ये आधार घेतलाय, कलमांचा आधार घेतलाय. सुखात्मीताईंनी मला माहित नव्हतं एवढं त्यांचं ज्ञान आहे. ते वकील आहे, ते ॲडव्होकेट असल्यामुळे कळाले, पण ते अस्सल पत्रकारही आहे आणि अनेक विषयांचा अभ्यास आहे. काय काय त्यांनी नाव कबीर तर मला आठवतोच आहे, पण इंग्लंडच्या संबंध पाश्चात्य जगातली विद्वानांची आणि हिंदीतल्या साहित्यिकांची, कवींची अत्यंत सुंदर अशा प्रकारची मांडणी त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने केली. सुरुवातीला 2-3 मिनिट मला कळालं नाही की या लेखकाच्या विरुद्ध बोलतात की बाजूने बोलतात, हे मला कळालं नाही. नंतर ते म्हणाले की विश्वनाथरावांनी हे मध्ये बरोबर लिहिलेलं आहे. तपशील मधला सांगत नव्हत्या, त्या जनरल बोलत होत्या, पण ते जनरल बोलणं सुद्धा पुस्तकाच्या गाभ्याला धरून होतं, त्या सूत्रावर आधारलेलं होतं. अशी एक शैली, भाषण शैली असू शकते हे सुखात्मीताईकडनं लक्षात आलं. आणि मला अत्यंत आनंद झाला. विश्वनाथरावांच्या लेखणीचं कौतुक करत असताना प्रकाशकाचं कर्तव्य आणि प्रकाशकाच्या संदर्भातलं कौतुक करायला शब्द कमी पडतात, हा अत्यंत बहुमान आहे प्रकाशकांचा. तर प्रकाशकही इमानदार, एक स्वरवैमा स्वरांची इमानदार असणारी आमची बहीण बेलसरीताई, आणि दुसरा संत साहित्यातल्या गाभ्याची मूल्यात्मकतेची इमानदारी बाळगणारा असं आमचे अरविंदराव नेरकर. या दोघांचा संबंध प्रयोग हा 43 पुस्तकांचा प्रकाशनाचा प्रयोग. शब्द गांधारच्या निमित्ताने त्यांनी 3 पुस्तके छापली. हे लेखकाचं शोषण करणारे मात्र प्रकाशक हे नाहीत. शोषण करणारे अनेक महाराष्ट्रातला एकही प्रकाशक असा नाही की जो लेखकाचं शोषण करत नाही. माझ्या आम्ही शोषणाच्या विरुद्ध बोंब मारतो आयुष्यभर, पण माझेही शोषण करणारे प्रकाशक आहेत. आणि हा अशा प्रकारच्या इतक्या सत्यनिष्ठ अशा प्रकारच्या भूमिकेतून लिहिणारा लेखक रेल्वेमध्ये काम करत असताना संबंध महाराष्ट्राचं, भारताचं दर्शन त्याला घडलं. महाराष्ट्रापासून 50 वर्ष दूर राहिलेली अशा प्रकारची माणसं बंगालमध्ये इकडे तिकडे राहिले आणि रेल्वेच्या संबंध इतक्या रुक्ष वातावरणात राहिलेला माणूस आहे. तरीही लोकशाहीबद्दलची एवढी अत्यंत आत्मीयतेची भावना, निष्ठेची भावना त्या लेखनाच्या. मला एक महत्वाचं वाटलं की मला वाटतं सुखात्मीताई म्हणाल्या, एकही शब्द मध्ये ऍड करता येत नाही आणि एकही शब्द मध्ये काढता येत नाही. कारण भारतीय घटनेच्या कलमांचा अभ्यास जेवढा बाबासाहेब आंबेडकरांनी केला तेवढाच या माणसाने केला असं म्हणावं लागेल. कारण बाबासाहेबांची लोकशाहीकडे पाहण्याची दृष्टी त्या कलमातून व्यक्त झाली आहे. 106 मधून सहमतीने अशा प्रकारचा निर्णय घेता येतो की नाही हा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्याचं वकील असणाऱ्या सुखात्मीताईंनी निर्णायक उत्तर दिलेलं नाही. ते द्यायला पाहिजे. मला कळत नाही, मला माहित नाही की एवढा गाढवपणा जर सगळी राजकीय व्यवस्था जर करत असेल आणि बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य असेल, कोर्टामध्ये न्यायमूर्तीकडे जाण्याचं स्वातंत्र्य असेल, तर मग एवढा असा अन्याय, अत्याचार राजकीय व्यवस्थेचा, पुढाऱ्यांचा आम्ही का सहन करायचा? आम्ही 30-30 वर्ष घासतो, 35
कर्मचारी काम करतो वेगवेगळ्या ऑफिसमध्ये. आमचे महावितरणचे आमचे यांना 2,500 पहिला तुमचं हे पेन्शन आहे फक्त. यांना 1734 810 2200. महावितरणची ही अवस्था आहे. 790 इतकी कमी पगाराची 50 वर्ष 40 वर्ष सेवा करून सुद्धा ही जर अवस्था कर्मचाऱ्यांची आहे, तर यांनी कोणते दिवे लावले, कोणत्या पुढाऱ्यानं कोणते दिवे लागले, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो काँग्रेस असो, तो आरपीआयचा असो, तो शरद पवारांच्या गटाचा असो, तो शिंदेच्या गटाचा असो, तो फडणवीसांच्या पक्षाचा असो, तो मोदीच्या पक्षाचा असो. भारत तुमचा आहे, माझाही आहे. आणि मग 5 वर्षाची सेवा केल्याला अशा काय सेवा करतात? पुष्कळ त्यांना कोट्यावधीचा निधी. आता निधीसाठीच गेले 5-6 काल लोक गेली. अगोदर 50 कोटी तर मिळालेच आमदाराला 50 कोटी, तर खासदाराला किती कोटी हा हिशेब लावा. आणि तरी पुन्हा वरून पेन्शन. आणि दुसऱ्यांदा निवडून आल्या तर 4-4 निवडून तर 4-4 पेन्शन. हा काय प्रकार आहे? 5 वर्षाच्या नोकरीच्या बदल्यामध्ये तुम्ही आयुष्याची पूर्ण पेन्शन जर देत असाल, पेन्शन किती मला माहिती, 1-2 लाख तर नक्कीच असणार. तर असं का होतंय? हा लोकशाहीचा खेळखंडोबा आहे. हा लोकशाहीच्या लोककल्याणकारी विचारांचा संबंध अन्याय त्याच्यावरती आहे. आणि यासाठी लोकमत का जागं होत नाही हा प्रश्न आहे. अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले. हा तर ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. खरं तर अशा प्रकारचं लेखन केल्यामुळं सर्व आमदार आणि सर्व खासदारांनी आमच्या विश्वनाथ विखेंच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे. त्यांनी त्यांच्यावरती केस दाखल केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही येते. किती धाडस लागतं. अरे आमच्यासारखा माणूस काही आता काही कुठल्या पक्षाचा नाही, पण आम्ही धाडस एवढं बोलू शकत नाही. बोललं तर आम्हाला भीती वाटते. मला एक दहशतीचं वातावरण आहे. सांस्कृतिक दहशतवाद, राजकीय दहशतवादामध्ये वावरतो आम्ही. प्रत्येक विद्वान वावरतोय, प्रत्येक पत्रकार वावरतोय. पत्रकाराने सत्य बोलत तर काल त्याला शिव्या खावा लागल्या. आई माईवरून शिव्या गेल्या. खासदाराची संस्कृती आहे. ही संस्कृती कुणी आणली, का आणली? या संस्कृतीच्या संबंध अधपातामध्ये या लोकशाहीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झालेल्या कालखंडामध्ये आमच्या विश्वनाथ विखेंचं पुस्तक हे अत्यंत जाणीव अशा प्रकारचा उपाय म्हणून तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी आलेलं आहे. मित्र, या पुस्तकामध्ये तेवढाच विषय नाही. तुमच्या करोडपती राजनेते आहे. एखादा राजकीय पुढारी आयुष्यामध्ये कुठलाही घाम न घालता, कुठलेही कष्ट न करता, केवळ खुर्चीवर बसून, केवळ कागद रंगवून आणि केवळ एका पक्षाची काय चमचेगिरी करून तो जर करोडपती होत असेल, तर त्याला इन्कम टॅक्स का नाही, त्याला ईडी का नाही हा प्रश्न शिल्लक आहे. आणि करोडपतीचा त्याने संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर नीतीभ्रष्ट खासदार, नीतीभ्रष्ट खासदार हे 4 वर्षापासून लिहित आहेत. आणि आपल्या डोळ्यासमोर चित्र येते सगळ्या खासदारांच्या. खासदार नीतीभ्रष्ट का, याचं एक उत्तर आहे, तुम्ही आम्ही नीतीभ्रष्ट आहोत. या देशातली जनता ही भ्रष्टाचारी झालेली आहे. 2000ला स्वतःचं मत विकणारा माणूस तुमच्या ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच 5 लाखाला विकतो, आमदार 50 कोटीला विकतो, खासदार मग 100 कोटीला विकला जात असेल, तर लोकशाहीच्या विटंबनेशिवाय दुसरं काय करतायत तुम्ही? फक्त कागदावरची लोकशाही आम्हाला पाहिजे का? कागदावरच्या लोकशाहीनं कसं आपल्याला सुख समाधान मिळेल? आणि म्हणून जो 4था स्तंभ होता अत्यंत पक्का, तोही काही प्रमाणात काही संदर्भात विकला गेला म्हणतात. ते खरंही असेल, पण जे प्रामाणिकपणे जगणारे आमच्या श्रीधर लोणी सारखी प्रामाणिक माणसं, सज्जन माणसं, लेखणीशी इमानदारी ठेवणारी माणसं, अशा माणसाने पत्रकारांना बोलणारी, प्रश्न विचारणारी माणसं, त्या तुमच्या संजय देना पाटलांनी का त्याला अशा प्रकारची शिवेगाळ करावी? 5 लोक मारलेत माझ्या पूर्वजांनी, अशा प्रकारची बॅकग्राऊंड का सांगावी आणि त्याला अटक का होत नाही आज लोकशाहीमध्ये? हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. आणि तो तुमच्या आमच्या बुद्धिवादासमोर, आपल्या अंतःकरणासमोरचा प्रश्न आहे. हे प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत. आणि हे प्रश्न लोकशाहीमध्ये वास्तवात का निर्माण झाले याची कारण मीमांसा आमच्या विश्वनाथरावांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, हा जो प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाचं परीक्षण त्यांनी कोर्टे सोडलेलं नाही. न्याय व्यवस्था, तुमची कार्यकारी व्यवस्था आणि पत्रकार या सगळ्या संदर्भात ते मांडणी करताना दिसत आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि पेन्शन, सामान्य माणसाचा जो कर्मचाऱ्याचा जो प्रश्न आहे पेन्शनचा, तोही त्या ठिकाणी घेतलेला आहे.
अनेकविध केवळ माहिती नाही, ही मूल्यात्मक माहिती आहे, कलमांच्या अनुषंगाने ही माहिती आहे. भारतीय राज्यघटनेचा संबंध संविधानाचा साचा त्यांनी दिलाच, त्याच्यामध्ये प्रारूप मांडलं. संविधानाचा संबंध प्रारूप मांडताना आपले अधिकार आणि कर्तव्य कोणते आहेत याची सुरुवातीला त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. आणि ही जाणीव करून देत असताना मूलभूत अधिकाराचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व राज्यकर्ते कसे होते, विशेषतः मोगल आणि इंग्रज, आणि आताचे राज्यकर्ते कसे आहेत. राज्यकर्ते सिंहासनाच्या ध्यासामध्ये रममाण झालेले, मोगल असो की इंग्रज असो की आत्ताचे असो. राजकीय सिंहासन ज्याचा ध्यास असतो, ज्याचा ध्येयवाद असतो, त्यातले लोककल्याण होणे शक्य नाही. लोककल्याण नावावर भिंतीवर लिहिण्याची गोष्ट आहे, कागदावरची गोष्ट आहे, ती प्रत्यक्षात नाही. आणि म्हणून या राजकर्त्यांचा तोंडवळा, राजकर्त्याची प्रवृत्ती, त्यांचा स्वार्थ, त्यांची एकंदरीत कपट नीती ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न निश्चित आहे. त्याचबरोबर मॅकॉले शिक्षण नीती आणि सुझाव, मॅकॉलेच्या संदर्भातला काय मतभेद मुद्दा तो दोघांनी मांडलेला या ठिकाणी. त्यात राष्ट्रीय जाती जनगणना, आरक्षणाचा प्रश्न, जनगणनेचा प्रश्न, आज ही जनगणना चालू आहे, त्याच्यामध्ये धर्म कोणता असावा, जात कोणती असावी की नसावी, नोंद कोणती करावी की न करावी, ह्याच्यातले राजकीय डावपेच कोणते आहेत हे आपल्याला उलगडून दाखवता येईल. हा सगळा तपशील त्यांनी दिलेला नाही. त्याची तात्विक मांडणी जनगणनेच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी केलेले. खासदारांचे पगार पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये खासदारांना का नडतो मला काही कळत नाही. बरेच खासदारांचे प्रश्न आलेले आहेत मध्ये. नंतर आमदारकीच्या काय सुविधा आहे, आमदाराची सुविधा किती सुविधा दिल्या, आमदाराच्या बायकोला सुविधा, आमदाराच्या सगळ्या कुटुंबाला सुविधा, 10 पिढ्या खातील एवढं सगळं पैसा जमा केलाय आमदार खासदारांनी. आपल्याला आश्चर्य वाटेल, एक पिढी तर आम्हाला जगू द्या. एका पिढीची जर चिंता आम्हाला आई बापाला कोणाला सतावत असेल तर ती स्वाभाविक आहे. तुमच्या 100 पिढ्यांची व्यवस्था करणारी व्यवस्था, अर्थव्यवस्था लोकशाहीच्या साक्षीनं, संविधानाच्या साक्षीनं तुम्ही निर्माण करता, तर याचं हे पाप कुठं फेडणार, कोण करणार, हे पाप उजागर कोण करणार, हा तो प्रश्न आहे. पत्रकार बरेचसे मौनात गेलेले, काही अपवादात्मक, रवीश कुमार सारखे पत्रकार, आमच्या श्रीधर लोणी सारखे पत्रकार, निश्चितपणे मान्य. काही पत्रकार, सगळीच क्षेत्रही बर्बाद झालेली नाही, सगळी क्षेत्र विकली गेलेली नाही. काही विद्वान अजून शिल्लक आहे की जे सत्याशी इमानदार आहे, आणि हा लेखक मात्र सत्याशी इमानदार आहे. 80 वर्षाच्या कालखंडामध्ये पत्नीच्या मृत्यूचं दुःख भोगणारे विश्वनाथराव, किती काळ झाला यातना असतील, आणि त्याच्यावरचा उपाय कोणता शोधला त्यांनी. पत्नी तर परत येणार नाही, तिच्या आठवणी कायम राहतील, पण त्या आठवणीला गोंजरण्यासाठी, त्या आठवणीला बाजूला ठेवून एक पुस्तक लिहिण्यासाठी तर निवडलं कोणतं. आत्मकथा निवडली नाही, कादंबरी निवडली नाही, कविता निवडली नाही. ते लिहू शकले असते काही कुठलेही, पण हे संविधानाच्या संदर्भात भारतीय चित्र आणि चरित्र उभं करणार हे छोटंसं पण अत्यंत महान पुस्तक, ही संविधानाची छोटी कॉपी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या छोटा प्रयत्न त्याच्यापेक्षा, आणि म्हणून हे महत्वाचं आहे मित्रहो. न्यायाधीश कुछ अनसुलझे सवाल, न्यायालयाच्या संदर्भामध्ये काही सवाल निर्माण झालेले. गणपतीला पंतप्रधानाला बोलवणारे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आदर होता, पण त्याला बोलवले की मग लोकांच्या मनात शंका निर्माण झाली, मुस्लिमांच्या मनात निर्माण झाली, विवेकनिष्ठ हिंदूंच्या मनात निर्माण झाली, आदिवासींच्या मनात, जैनांच्या मनात, बुद्धांच्या मनात निर्माण झाली. अविश्वास निर्माण व्हावा सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयावरती, चंद्रचूडांच्या संबंध, आयुष्याची संबंध, तिथं मला शंका निर्माण झाली. शंका निर्माण होणार अशा प्रकारचा निर्णय हा न्यायालयाने किंवा वागणं बोलणं हे का करावं. न्यायाधीशाने न्यायाधीशासारखाच वागलं पाहिजे, आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुंदर भाष्य केलेलं आहे. महत्वपूर्ण संविधान दुरुस्तीच्या बाबतीत अनेक संविधान दुरुस्तीचे सहकारण झालेले आहे, आणि संविधानाच्या संदर्भातलं आज संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे जे खासदार निघून गेले हे आता मोदी 75 वर्षाचे झाले, त्यानंतर ते संपणार आहे. 75 वर्षानंतर पुन्हा चान्स नाही, अशा प्रकारचा भाजपचा निर्णय आहे. त्यातून अडवाणी बाद झाले, आता मोदी बाद होती. मग पंतप्रधान कोण, तर शहा. मग शहाला आपली सगळी व्यवस्था पुढली 29 व्यवस्था आता करताय, आणि म्हणून सगळेच महाराष्ट्रातले, तुमचे पश्चिम बंगालमधले, तुमच्या बाकीच्या दक्षिणेतले खासदार फोडाफोडी करून ते तिकडे संख्या वाढवत आहेत. ही जर लोकशाही असेल तर मग आम्ही जगायचं कशासाठी, कुणासाठी. शहासाठी ही लोकशाही राबवली जाते आहे.
अपप्रवृत्तीच्यासाठी लोकशाही राबवली जात आहे. इथला वकील, इथला डॉक्टर, इथला एज्युकेटेड माणूस समज भगतसिंगांनी याच्यासाठी फाशी घेतली का? गांधीने याच्यासाठी तुरुंगवास पत्करला का? नेहरूचं आयुष्य संबंध अधिष्ठानात गेलं. ज्या पहिल्या पंतप्रधानाच्या वाट्याला कुठलेही अनेक प्रकारची चॅलेंजेस होती. चीनचं आक्रमण हे मोठं चॅलेंज निर्माण झालं. त्या धक्क्यामध्ये तो माणूस खलास झाला. त्या माणसानं प्रचंड मोठी प्रगती केली, वैज्ञानिक केली, भौतिक केली. अशा प्रकारचं नेहरूचं योगदान हे संपूर्ण नाकारून काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा आली. नेहरू मुक्त भारत अशा प्रकारची सांगितलं गेलं. नेहरू मुक्त भारत चालणार नाही आणि मोदी मुक्त भारत ही चालणार नाही. काँग्रेस मुक्त नको आणि भाजप मुक्त नको, तर ती लोकशाही आहे. भाजप आणि काँग्रेस मिळून लोकशाही होते ना. नेहरू वजा मोदी आणि मोदी वजा नेहरू हे कसलं गणित आहे? हे लोकशाहीच्या विटंबनाचं गणित आहे. आणि अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारे डोळ्यात अंजन घालणारी शिकलेली असो, उदासीनता आली आपण म्हणाला ते फार बरोबर आहे. आमची पिढी, तुमची पिढी, सगळ्यांचीच पिढी आता आम्ही असंच चालणार हे राजकारण असं म्हणून आम्ही गप्प बसलेलो. आम्ही उदासीन आहोत. या उदासीन माणसाला मनाला, उदासीनतेच्या संबंध श्रोत्यांना विवेक जागवण्याचं काम हे पुस्तक करत आहे. आणि म्हणून हे पुस्तक घराघरात तर पाहिजेच. कुटुंबाला दुसरा संस्कार करा किंवा न करा, त्याला इंजिनियर करा किंवा डॉक्टर करा न करा, हे पुस्तक त्याला वाचायला द्या. कारण हे पुस्तक लोकशाहीच्या अस्सल संस्काराची संबंधी ही पवित्र अशा प्रकारची ही मालिका आहे. आणि म्हणून या पुस्तकाला मी शुभेच्छा देत असताना आपण या पुस्तकाचं वाचन जरूर करावं. आणि अशा प्रकारचं पुण्य पेरण्याचं काम आमच्या स्वरसम्राज्ञी बेलश्रीताई चारुशिलाताईंनी केलं. खरं म्हणजे त्यांना त्यांच्या स्वरातलं त्याला भयंकर अगदी लता दीदींनी त्यांचा कौतुक केलेलं आहे. अशा प्रकारचं भाग्य फार कमी लोकांना, कमी गायकांना मिळालेलं आहे. लता दीदीच्या समोर बसून त्यांची निवडलेली 15 गाणी गाणं ही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा तो महत्त्वाचा क्षण आहे. आणि अशा प्रकारचे चारुशिलाताई आणि आमचे हे गुरुवर्य त्यांची, माझे गुरु म्हणायला हरकत नाही कारण संत साहित्याचा अभ्यास मोठा आहे. ही जोडी इतकी वर्ष कुठलाही हेवा दावा न करता एक स्वरांच्या राज्यातली सम्राज्ञी असताना चारुशिलाताई विनम्रपणानं आमच्या अरविंद नेरकरांना गुरु मानतात. आणि त्या गुरुची पात्रता, सर्वार्थाची पात्रता त्यांच्यामध्ये आहे. कारण त्याची सत्यनिष्ठा, आमच्या सुखात्मेताईची सत्यनिष्ठा, आमच्या विश्वनाथरावाची सत्यनिष्ठा आणि श्रीधर लोणी यांची सत्यनिष्ठा आणि माझी ही सत्यनिष्ठा बरोबरीचीच आहे. यामध्ये कुठलाही कमी जास्त नाही. अशा सत्यनिष्ठ कार्यक्रमाला तुम्ही सगळे आला. असत्याचा धर्म वाढतो आहे. अशा काळामध्ये असत्याला मातीत गाडून विवेकाचा दिवा, तुम्ही ते अंधारातला दिवा म्हणला, खरोखर दिवा का जाळत नाही? मना नाहीये. दिवे लावायला कोण नको म्हणतं? तो दिवा लावणारा हे पुस्तक आहे. तुमच्या आमच्या गाभाऱ्या, मनाच्या गाभाऱ्यामध्ये सत्याचा दिवा लावण्याची ताकद या पुस्तकाच्या शब्दात आहे. आणि म्हणून तुम्ही 80 वर्षाचे 81 वर्ष झाला याचं अभिनंदन करत असताना तुम्ही खरं म्हणजे मला अजून 50चे 60चेच वाटतात. हे तारुण्य तुम्हाला या ज्ञानानं दिलेलं आहे. चेहऱ्यावरती त्याचे एक कशी जबरदस्त अजून कुठं आहे का सुरकुती एक तरी कुठंच नाही. आणि ही सुरकुती नसावी समाज जीवनामध्ये, संस्कृती जीवनामध्ये ही सुरकुती नसावी, तेज आणि चैतन्य निर्माण व्हावं यासाठी या पुस्तकाचं लेखन झालेलं आहे. त्याबद्दल पुस्तकाच्या लेखकाचं मी अभिनंदन करतो. संपादक असून सुद्धा दुसरे एखादे संपादक असेल तर आपलं भाषण झाले की निघून गेले असते. इमानदारीनं, सत्याची इमानदारी हे माणसाच्या विद्वानाच्या सहवासात बसायचा प्रश्न नाही, पण सत्याची इमानदारी राखायची. हे संविधानाचं पुस्तक आहे. एका दुसरा असतं तर उठून गेले असते, पण श्रीधर लोणींनी भरपूर वेळ दिला आणि योग्य न्याय दिला. त्यांचे हात भ्रष्टाचारानं नाचलेले नाहीत, ते फक्त पगारावर उभे आहेत. आणि म्हणून त्या विवेकाला आधारलेली अशा प्रकारची आमच्या श्रीधर लोणींची कारकीर्द ही या पुस्तकाला प्रकाशन करण्यामध्ये ती समर्पित झाली. याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे. मी अध्यक्ष असलो तरी मी आज अध्यक्ष सत्याचा आहे आणि आपण सत्याचे सगळे पाईक आहोत. गांधी, सॉक्रेटिस आपण सगळे पाईक आहोत. त्या सर्व आपल्या श्रोत रसिकांच्या सत्यनिष्ठेला मी अभिवादन करतो, वंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.